आषाढ महिना सुरू झाला की वेध लागतात ते म्हणजे विठुरायाच्या दर्शनाचे, आषाढी एकादशीचे आणि पंढरीच्या वारीचे। वैदिक पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणतात। ही एकादशी हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या एकादशींपैकी मानली जाते। विशेषतः भगवान विष्णू आणि श्री विठ्ठलाच्या भक्तांसाठी या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या काळात वारी करण्याची प्रथा आहे। महाराष्ट्रातील पंढरपूर येथे लाखो वारकरी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी वारी करून येतात। त्यामुळे हा दिवस भक्ती, श्रद्धा आणि समतेचे प्रतीक मानला जातो। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत आषाढी एकादशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। यंदा आषाढी एकादशी कधी आहे आणि पंढरीची वारी कधीपासून सुरू होणार आहे, तिथी, महत्त्व, मुहूर्त, वारी वेळापत्रक जाणून घेऊया। आषाढी एकादशी देवशयनी एकादशी किंवा शयनी एकादशी अशा नावाने ओळखला जाणारा हा दिवस भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे। हिंदू दिनदर्शिकेनुसार 2026 या वर्षातील आषाढी एकादशी शनिवार 25 जुलै 2026 रोजी साजरी केली जाणार आहे। हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील विष्णू भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो। या दिवसापासून भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात आणि चातुर्मासाचा प्रारंभ होतो। मंडळी, आषाढी एकादशीचे व्रत करताना तिथी आणि पारणाची वेळ जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तर एकादशी तिथीचा प्रारंभ हे 24 जुलै 2026 रोजी सकाळी 9:15 होईल आणि एकादशी तिथीची समाप्ती 25 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11:35 होईल। पारणाची वेळ हे व्रताचे पारण 26 जुलै 2026 सकाळी 5:30 ते 8:30 या वेळेत करणे शुभ मानले जाते। महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात आषाढी एकादशीला विशेष स्थान आहे। संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतात। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी एकत्र येतात। ही वारी भक्ती, समता, सेवा, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देते। 2026 वर्षासाठी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे। देहू पालखी प्रस्थान तारीख: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हे 7 जुलै 2026 रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। हा सोहळा पुणे, लोणी, काळभोर, बारामती, इंदापूर, अकलूज आणि वाखरी मार्गे पंढरपूरला पोहोचतो। तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी पालखी प्रस्थान तारीख: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 8 जुलै 2026 रोजी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। सुमारे 17 दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून पालखी 24 जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होईल। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आळंदी, पुणे, भवानीपेठ, सासवड, जेजुरी, वाळे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरडण परिसर, वाखरी, पंढरपूर। संत तुकाराम महाराज पालखी मार्ग देहू, आकुर्डी, पुणे, लोणी, यवत, वरवंड, बारामती, इंदापूर, अकलूज आणि वाखरी। पंढरपुरात पालख्या दाखल कधी होणार? आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक मानले जाते। या वारीतील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून तर संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करते। हजारो दिंड्या, टाळ, मृदुंग, भगव्या पताका आणि विठ्ठल नामाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने निघालेला हा भक्ती मार्ग महाराष्ट्राच्या एकात्मतेचे दर्शन घडवतो। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या प्रमुख पालख्या 24 जुलै 2026 रोजी पंढरपूरमध्ये दाखल होतील। त्यानंतर लाखो वारकरी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी एकत्र येतील। आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावे? तर धार्मिक मान्यतेनुसार श्रद्धापूर्वक केलेल्या या व्रतामुळे पापांचा नाश होतो। भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते। या दिवशी पहाटे स्नान करून भगवान विष्णू विठ्ठलाची पूजा करावी। दिवसभर नामस्मरण, जप, भजन व विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे। तांदूळ, गहू, डाळी आणि धान्ययुक्त पदार्थ टाळावेत। फळाहार किंवा निर्जला उपवास श्रद्धेनुसार करावा। राग, मत्सर, असत्य आणि वाईट विचारांपासून दूर राहावे। द्वादशीच्या दिवशी योग्य वेळी पारण करून व्रत पूर्ण करावे। मंडळी, आषाढी एकादशीचे महत्त्व इतके आहे
की या दिवसापासून भगवान श्री विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात. या काळाला चातुर्मास म्हणतात. चातुर्मासात जप, तप, दान, व्रत, भजन, कीर्तन आणि सात्विक जीवनाला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी केलेली भक्ती, नामस्मरण आणि दान यांना अनेक पटीने अधिक पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी काय करावे तर सकाळी स्नान करून स्वच्छ किंवा पिवळे, पांढरे वस्त्र परिधान करावेत. श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्रांचा जप करावा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामाचा जप करावा. शक्य असल्यास एकादशीचे व्रत पाळावे. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा धान्यदान करावे. दिवसभर भजन, कीर्तन, हरिपाठ किंवा भगवद्गीता वाचन करावे. तर या दिवसामध्ये काय टाळावे तर तामसिक आणि मांसाहारी अन्न टाळावे. मद्यपान व इतर व्यसने, खोटे बोलणे, राग, वादविवाद, इतरांचा अपमान किंवा मन दुखावणारे वर्तन. आषाढी एकादशी म्हणजे केवळ एक सण नाही तर भक्ती, समर्पण, समानता आणि सेवाभावाचा उत्सव आहे. शेकडो किलोमीटर पायी चालत आलेले वारकरी विठुरायाच्या दर्शनाने आपला प्रवास सफल झाल्याचे मानतात. विठ्ठलाच्या दारी जो नम्रतेने उभा राहतो त्याला केवळ दर्शनच नाही तर जगण्याची नवी दिशा मिळते. आषाढी एकादशी आपल्याला शिकवते की श्रद्धा, संयम आणि नामस्मरण यापेक्षा मोठी संपत्ती दुसरी नाही.